सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज नवरात्रातला आपला शेवटचा दिवस आहे। शेवटच्या चरणामध्ये आपण प्रवेश करत आहोत। शेवटचे 2 सत्र आज आपले होतील, आजचं आणि दुपारचं, आणि ते दोन्ही सत्र अत्यंत महत्त्वाचे आहे। या सत्रामध्ये आपण शेवटचे दरवाजे उघडणार आहोत आणि ह्या दरवाजात येण्यासाठीच आपण पाठीमागचे दरवाजे अभ्यासले, बघितले, चिंतन केले आणि त्यातून बाहेर पडत आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे। सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी स्वतः सृष्टी निर्माण करून, स्वतः अवतार घेऊन, अधिकारी जीवाला निमित्त करून वाडोवेडी फिरून आपल्याला बोध दिला। हा बोध म्हणजे धर्म, बोध म्हणजेच परमेश्वराची ओळख, बोध म्हणजेच जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चारही पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण। आणि ज्यासाठी आपल्याला दिला आहे तो धर्म कशासाठी दिला, हा बोध कशासाठी दिला, ही सृष्टी का निर्माण केली, परमेश्वरांनी का अवतार घेतला, हे फक्त आणि फक्त जीवाच्या आत्मकल्याणासाठी, जीवनमुक्तीसाठी। असा दुसरा कोणताही ध्येय नाही, असा कुठला उद्देश नाही, परमेश्वराचा असा दुसरा कोणता भाव नाही, याच्या पाठीमागं काही वेगळं कारण नाही। हे एकमेव कारण आहे की जीवाचं उद्धरण, जीवाला आनंद देणं। जीवाला आनंद देणं हे परमेश्वराने ठरवलं आहे, परंतु घेण्यासाठी त्या परमेश्वराने सांगितलेले तत्त्वज्ञान आपल्याला अभ्यासून, ती जाणीव निर्माण करून त्यावरती आपल्याला सातत्यपूर्ण चालावं लागेल। त्यावेळेस त्या परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू। परमेश्वराने एक रस्ता आपल्याला नियोजितपणे निर्माण करून दिलेला आहे। आपल्या पूर्वजांनी सुद्धा तो रस्ता अधोरेखित करून त्याच रस्त्याने जाऊन परमेश्वराला प्राप्त केलेला आहे। म्हणजे आपल्या समोर अनेक प्रमाणं आहे। परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगितल्यानंतर पूजनीय आचार्य असेल, वाईंभट असेल, बाईसा असेल, महादाईसा असेल, आऊसा असेल, या अनेक सद्भक्त त्याच रस्त्याने गेले आणि त्या रस्त्याने गेल्यामुळेच परमेश्वर त्यांना प्राप्त झाले। आपल्यालाही त्याच रस्त्याने जायचं आहे। त्या रस्त्यावरती वारंवार चालून आपल्या पूर्वजांनी तो रस्ता आपल्यासाठी अत्यंत पक्का करून टाकलेला आहे। ते रस्ता म्हणजेच हे परमेश्वराच्या प्राप्तीचे दरवाजे, परमेश्वराच्या प्राप्तीचे पर्याय। या रस्त्याने जात असताना हे आपल्याला मधून स्टेशन लागत राहतील। त्या स्टेशनमधून आपल्याला जे पाहिजे ते घेऊन तो प्रवास आपल्याला सातत्यपूर्ण कंटिन्यू चालून ठेवावा लागेल। म्हणून पहिल्या दिवसापासूनच आपण धर्म काय आहे, कशासाठी आहे हे बघितल्यानंतर तो आपल्याला कशातून मिळेल, त्याची सुरुवात कुठून करावं लागेल। म्हणून आपण पहिला दरवाजा उघडला। तो पहिला दरवाजा होता कोणता? ज्ञानाचा। ज्ञानातून आपण आपल्या जीवनामध्ये एक समज निर्माण केली, एक कुशलता निर्माण केली आणि त्या समज निर्माण केल्यानंतर आपण चालायला लागलो आहे। अंधारात आपण चालू शकत नाही, त्याला उजेडच लागतो। मग तो उजेड कशाचा करायचा? दिवसा उजेडात आपण चालायचं का त्यावरती पर्याय म्हणून मग आपण बॅटरी, लाईट वापरायची? हे आपलं साधन असू शकतं, पण उजेडाशिवाय आपल्याला चालताच येऊ शकत नाही। उजेड म्हणजे ज्ञान आहे। अंधारात चालणं आणि उजेडात चालणं जसा फरक आहे, तसं उजेडात म्हणजे ज्ञानात धार्मिकता करणं आणि अज्ञानात धार्मिकता करणं तेवढाच फरक आहे। अंधारात पडू शकतो, ठेचकाळू शकतो, लागू शकतं आणि विशिष्ट ध्येयापर्यंत आपण पोहोचणार की नाही याची शंका, कारण ध्येय आपल्याला पुढे दिसतच नाही। तसं ज्ञानाने ध्येय आपल्याला पक्कं दिसतं। ते दिसत असल्यामुळे त्या रोधाने आपण चालू शकतो। ते चालत चालत जाऊन त्या विशिष्ट ठिकाणी आपण पोहोचू शकतो। म्हणून ज्ञान हे जे साधन आहे, हा जो दरवाजा आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्यासाठी आणि तो आपण बघितल्यानंतरच, तो आपल्या जीवनात उतरवल्यानंतरच आपण पुढे जाणार आहोत। पुढचा दरवाजा आपण कोणता बघितला? ज्ञानयुक्त दास्य। दास्य तर करायचं आहे आपल्याला, सेवा तर करायची। तो आपला स्वभाव आता प्रकटलेला आहे, ज्ञान झालं आहे, आपल्याला समजलं आहे। जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही, त्या परमेश्वर कृपेने आपल्याला परमेश्वरानेच बोध दिल्यामुळे ज्ञान आपल्याला
परमेश्वराने दिल्यामुळं समजलं आहे, कळालं आहे आणि ते दास्य स्वभावत आपल्यामध्ये प्रगटलं आहे आता. परंतु ते ज्ञानावर आधारित असलं पाहिजे. ज्ञानयुक्त दास्य जेव्हा आपण करू ते संस्कार आपल्याला पुढच्या दरवाजापर्यंत घेऊन जाणार आहे. तो दास्याचा भाव, ती दास्याची वासना परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून त्यातून आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला कोणता दरवाजा लागला? निमित्त व्हायचं आहे आपल्याला. पण निमित्त नाही होऊ शकत. परंतु त्या परमेश्वराने ज्यावेळेस पाठीमागं आपले दोन्ही दरवाजे उघडलेले पाहिले, ज्ञानयुक्त दास्य तो करायला लागला, तेव्हा मग त्याला प्रत्येकाला निमित्त परमेश्वर करायला लागले. परमेश्वर निमित्त करतात. त्यासाठी आपल्याला लागते तळमळ, धडपड, प्रयत्न. मग कोणाला तरी सांगण्याच्या माध्यमातून, कोणाला तरी आचाराच्या माध्यमातून, कोणाच्या तरी त्याचं हित व्हावं या प्रार्थनेच्या माध्यमातून, कोणाला तरी दास्य सेवा करण्यातून, या सारे जे दरवाजे आहेत त्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला निमित्त करतील. परंतु ह्या क्रायटेरियामध्ये, या नियमामध्ये आपण बसलो तर एकदा का आपल्याला परमेश्वर निमित्त करायला लागले की याचा अर्थ परमेश्वराची जी खावणी आहे त्या खावणीला आपण उतरलो आहे. म्हणून तो खूप मोठा दरवाजा आपल्याला परमेश्वर खुला करतात. पुढचा दरवाजा आपल्याला कोणता लागला? संत सामुग्री. कारण मतित्रय आहे आपल्यामध्ये आणि हे मतित्रय आपल्याला नीचगतीला घेऊन जातात, खाली घेऊन जातात, नरकाला घेऊन जातात, दुःखाला घेऊन जातात. ते आपल्याला ऊर्ध करावं लागतील आणि ऊर्ध करण्याचं काम आपल्याला स्वतः करावं लागेल. ही वर्तमान काळातील जे संत सामुग्री आहे, संत कर्म आहे, चांगले कर्म आहे, त्याने आपल्याला सवय लावावं लागेल. चांगला विचार करणं, चांगली बुद्धी ठेवणं, चांगली कृती करणं, चांगलं बोलणं, चांगलं वागणं, सर्व आपल्याला ऊर्ध्वगतीचं करावं लागेल. आणि त्यातून आपली संत सामुग्री तयार होणार आहे. संत सामुग्री आपल्याला भेटणारे, मिळणारी, ती गाठोडं आपलं जर तयार झालं तर मग आपण पुढं जाणार आहे. हे सातत्यपूर्ण आपण संत सामुग्री गोळा करत असताना तो दरवाजा आपण उघडल्यानंतर आपल्याला पुढचा कोणता दरवाजा लागला? प्रेम. ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम. प्रेम बोलीजे, भक्ती बोलीजे. आपले सारे अडथळे दूर करून परमेश्वरनी प्रेम दिल्यानंतर निसंशय परमेश्वराला आपण प्राप्त करू शकतो आणि परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकतो. एकदा का प्रेम झालं का ती परमेश्वराची जबाबदारी. परमेश्वरच आपल्याला त्यांच्या कडेनी आपल्याला त्या परमेश्वरापर्यंत घेऊन जात असतात. म्हणून प्रेम हे साधन अत्यंत महत्त्वाचं आहे. मग जर महत्त्वाचं आहे तर घ्या लगेच, असं होईल का? ते प्रेमाचे उपाय आपल्याला करावं लागेल. स्वनिष्ठ सामान्य उपाय, परनिष्ठ थोर उपाय हे आपण करू शकतो का? नाही करू शकत. परमेश्वराकडून मग ते प्रेमाचे उपाय घडवले जातात. परंतु हे प्रेमाचे उपाय परमेश्वराने आपल्याला कडून घडवावे आणि परमेश्वराने आपल्याला प्रेम द्यावं, याच्यासाठी आपल्याला पाठीमागचे सर्व दरवाजे उघडून त्यातून आपल्याला पुढे यावं लागेल. आपल्याला पास व्हावं लागेल. जसे पहिलीतून 10वीत जायला 10 वर्ग पास व्हावं लागतात, तसं परमेश्वरापर्यंत जायला हे जे दरवाजे आहे, जे वर्ग आहे, हे आपल्याला पास करावं लागते. परमेश्वराचं प्रेम भेटावं यासाठी आपल्याला प्रार्थना, तळमळ, वासना, इच्छा ठेवावं लागेल. आणि ते का प्रेम भेटलं, जरी प्रेम भेटलं तर पुढं आपल्याला काय करावं लागेल? पुढचा दरवाजा कोणता आहे? स्वजागृती. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम. कशानेही परमेश्वर भेटेल ही जी मानसिकता आहे ती काढून टाकावं लागेल. आपल्याला जागृत व्हावं लागेल, जागृत राहावं लागेल. येथीच्या पाठीमागे धावाल. देव आपल्याला सावध करतात. मग कर्मकांड आहे, अंधश्रद्धा आहे, विधी आहे, परंपरा आहे का ज्या परंपरेतून आपण परमेश्वरापर्यंत पोचू शकत नाही. आपले अडथळे परमेश्वरातले ना आपले ह्या भिंती आहे, या पाडावं लागतील आपल्याला. शुद्धतेच्या माध्यमातून आपल्याला तो धर्म समजून घेतल्यानंतर तो सांभाळावा लागेल आपल्याला. त्यांना अनंत जन्माचे संस्कार, अनंत जन्माचे पुटा आपल्याला लागलेले आहे. ते असंत कर्म जे आहे ते आपल्यापर्यंत पोचलेले आहे आणि त्यामुळं आपल्याला स्वप्रयत्नाने, स्वकष्टाने, चिकित्सक परमेश्वराने सांगितलं जीव चिकित्सक, हे चिकित्सक बुद्धीनं आपल्याला हे सर्व स्वीकारावं लागेल आणि त्यातून डोळस धार्मिकता आपल्याला करावं लागेल. यातून वाचण्यासाठी आपण सतत आपल्या
भोवती ज्ञानाचं कुंपण आपल्याला बांधावं लागेल. तेव्हा वटवृक्षाच्या दृष्टांताप्रमाणे मोठा वटवृक्ष म्हणजे धर्माचं, अध्यात्माचं इमारत आपण तयार करू शकतो. त्यापुढं आपल्याला कोणता दरवाजा लागला? आचरण करायचं तर शुद्ध असलं पाहिजे, मिश्रित नाही, मिक्स नाही. आपल्याला मिक्स काहीच आवडत नाही बघा. कुठं गेलो तर आपल्याला मिक्स काहीच आवडत नाही. आपल्याला प्युअर पाहिजे आणि प्युअरिटीची आपल्याला अपेक्षा असते. तशी परमेश्वराला प्युअरिटीची अपेक्षा असते. म्हणितलं जे परमेश्वराने आहे तेच करायचं. येथून वारिले ते न कीजे, येथून म्हणितले ते कीजे. या शुद्धतेतून जेव्हा आपण काय करायला सुरुवात करू? आचरण करायला सुरुवात करू. ते आपल्याला करायचं आहे, ती आपली कड आहे. ही मधली कड जीवाची, ती कड म्हणजे आचरण आहे. आचरण करायला सुरू. आपली मानसिकता सेट झाली. आता मानसिक माइंड सेट झाला आहे. आपल्याला आचार करायचा आहे. मग तो कोणता करू शकतो, किती करू शकतो, या बाजूने आपण पावलं टाकायला सुरुवात केली का एकातून एक आपण त्या आचाराच्या ज्या शिड्या आहेत त्या वाढवत वाढवत जाऊ शकतो, नेऊ शकतो. आचारच करत नाही पण सारंच केलं तर आपल्याला होणार नाही. या आचाराच्या नंतर कोणत्या दरवाजा लागतो? त्यागाचा. आचरण तर करायला लागलो पण त्याग नाही करायचं. हे नको ते नको, माझी अशी सवय, मला हेच आवडतं, मला तेच आवडतं. वृत्ती आधीन स्थिती आधीन झालेलो आहोत आपण. म्हणून आपल्याकडून त्यागच होत नाही. साध्या साध्या गोष्टीचा त्याग होत नाही. घराचा, गावाचा, संबंधियाचा त्याग तर मोठा आहे, पण छोट्या छोट्या त्यागातूनच आपण पुढं जाऊ शकतो. परमेश्वरांचा क्षणोक्षणी त्याग हा जो विषय आहे, यातून वाचण्यासाठी त्यागाची अत्यंत गरज आहे. आणि ही त्यागाची शृंखला आपली वाढली पाहिजे. जेव्हा त्यागाची शृंखला वाढेल तेव्हा आपण समाधानी व अभिलाषा निवर्तली पाहिजे. जी अपेक्षा आहे चंगळवादाचं, विषयाची, यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. आणि यासाठी निग्रह करून त्याग करावा लागेल तुम्हाला. परमेश्वराने अपेक्षित असलेला जो त्याग आहे तो बघावा लागेल, शोधावा लागेल, समजून जाणून उमजून समजून घ्यावा लागेल. आणि मग निग्रहपूर्वक त्याचा त्याग करावा लागेल. आणि तो त्याग 2 दिवसासाठी 4 दिवसासाठी नाही, तो सातत्यपूर्ण आपल्याला परमेश्वरापर्यंत जोपर्यंत तो त्याग घेऊन जात नाही तोपर्यंत आपल्याला तो त्याग करावा लागेल. क्षणोक्षणी प्रत्येक गोष्टीचा तोची व्हावा, तोची भेटावा हा ध्यास निर्माण होईपर्यंत अत्यंत महत्त्वाचा पुढचा दरवाजा आहे. आता आपण कर्मकांडातून, अंधश्रद्धेतून बाहेर पडलेलो आहे. त्यानंतर आपण आचरण पण करायला लागलेलो आहे. त्यागाची प्रवृत्ती निर्माण झाली आणि छोटा छोटा थोडा थोडा आपण त्याग पण करायला लागलेलो आहे. आता पुढचा कोणता दरवाजा असू शकतो? कोणता दरवाजा असू शकतो? गप्प बसली सर्व. कोण म्हटलं? कोणी उत्तर दिलं? कोणी उत्तर दिलं? अनुसरण कोण म्हटलं? मॅडम म्हटल्या. सर्वांनी टाळ्या वाजवा मॅडमसाठी. आता राहिलं काय तुमच्याकडं? अशा प्रक्रियेतून, अशा दरवाज्यातून बाहेर पडत आल्यानंतर तुम्हाला आता अनुसरण घ्यावं लागेल का परमेश्वर अनुसरण देईल? नॅचरल होईल ते. आता त्यासाठी खूप ओढून ताडून तुम्हाला काही करायची गरज नाही. अनुसरल्याचा देव सांगितला आहे देवानी. परंतु या अनुसरणापर्यंत आपल्याला किती दरवाजे पार करावं लागले, कशा पद्धतीनं करावं लागले. आणि अनुसरणाविषयी तर तुमच्या मनामध्ये खूप भीती आहे, न्यूनगंड आहे. बाबा मग अनुसरायचं आहे, मग असंच तसंच चालल का, हे केलं तर चालल का? बरं, अनुसरण का गरजेचं आहे, का मस्ट आहे? त्याच्याशिवाय देव भेटणारच नाही असं का? त्याचे देवाने अनेक प्रमाण आपल्याला दिलेले आहे. अनेक सद्भक्तांच्या माध्यमातून परमेश्वराने ते आपल्याला सावध पण केलेलं आहे. अनुसरणाची व्याख्या पण केलेली आहे. येत आधीन होईजे म्हणितले ते कीजे. आधीन तर आपण आहोच. आपल्याला परमेश्वराशिवाय आधार नाही, परमेश्वराशिवाय आपली भक्ती नाही, परमेश्वराशिवाय आपल्याकडं आता नाम नाही, परमेश्वराशिवाय आपली कोणाची ओळख नाही. आता राहिली का ओळख? कोणत्या देवतेची नाही, कोणत्या जीवाची नाही, कोणत्या भूताखेताची नाही, प्रपंचाची ओळख नाही राहिली. कारण का? आता हे सारे दरवाजे पार करत आलो आहे आपण. आता देवाने सांगितलं येत आधीन होईजे म्हणितले ते कीजे.
आता जे मी तुला सांगतोय तेवढंच कर, बाकी काही डोकं लावू नको. अर्जुन देवाचे कितीतरी प्रश्न होते, हजारो प्रश्न. त्या प्रश्नाला परमेश्वरांनी सप्रमाण उत्तरं दिली. आणि हे उत्तर दिल्यानंतर त्यांना बोध झाला, त्यांना समजला. आणि या साऱ्या दरवाजातून अर्जुन देव बाहेर पडले. स्वभावत बाहेर पडल्यानंतर मग आता फक्त म्हणितलं ते कीज. मग देवाने सांगितलं का आता भीष्माचार्य दिसतात, लावा बाण. द्रोणाचार्य दिसतात, लावा बाण. कर्ण दिसतात, लावा बाण. आणि हे सारं जिंकल्यानंतर आता सोडा संकल्पन, निघा हिमालयात. नो एक्सक्यूज, कारणच नाही, पर्यायच नाही. का? कशासाठी नाही? का? म्हणितलं ते करायचं आहे. आता ही निष्ठा निर्माण झालेली. बोध होतात आचार्यांना, विचार करा नीट. तुमचे सांगती आहे, सांगाती आहे ते लांब जात आहे. म्हणजे मला राहायचे 2-4 दिवस. इथं धर्मशाळा आहे काय म्हटली? यायचं 2-4 दिवस राहायचं आणि परत जायचं. ही धर्मशाळा नाही खोलली आम्ही कोणालाही सांभाळण्यासाठी. राहायचं तर आम्ही जोपर्यंत ठेवतोय तोपर्यंत राहावं लागेल. जेव्हा जा म्हटलं तेव्हा जावं लागेल. नीट विचार करा. ते विचार करायचे घरचं. तेव्हा नीट विचार करा, निका विचार करा. चला चला चला, तुमचे सांगती लांब जात आहे. तर इकडचा विचार करायला लागायचे. देव शांत बसायचे. निश्चय झाला, यस, निर्णय पक्का. देवा यस, तुम्ही म्हणाल तसं. ठेवा सुपारी, घाला दंडोत, म्हणितलं ते करीत. ही शपथ घ्या, हा प्रॉमिस द्या. झाला अनुसरण. नो बँड, नो स्टेज, काहीच खर्च नाही, एक सुपारी. परंतु प्रॉमिस किंमत किती मोठी आहे, त्याला अनमोल असं प्रॉमिस देवाने घेतलं आहे आणि आचार्यांनी दिलेलं आहे. म्हणितलं ते करायचं. मी जा म्हटलं तर जावं लागेल, थांब म्हटलं तर थांबावं लागेल. मी म्हटलं दरे दुरकुटे बुजवायचे. मी म्हटलं नाला अडवायचं. मी म्हटलं खीर खायची, कुत्र्यासारखी खायची. मी म्हटलं तुम्ही झाडावर चढायचे, आम्ही दगडं मारायला लागतील सारे भक्त लोक. मारायचे, अडवायचे. म्हणितलं ते करावं लागेल. बाकी कान कशासाठी प्रश्न निर्माणच करायचा नाही. मनात आलाच नाही पाहिजे प्रश्न. जे सांगल ते करायचं शेवटच्या क्षणापर्यंत. 2 दिवस 4 दिवस नाही, शेवटच्या क्षणापर्यंत. ही आचारप्रणाली तुम्हाला मान्य आहे, म्हणितलं ते केलं आहे, तर आता तुमचं अनुसरण झालं आहे. त्यासाठी विशिष्ट काही प्रक्रिया नाही आहे. अनुसरण हे नॅचरल, नैसर्गिकरित्या झालं पाहिजे. त्याची भीती नाही. अनुसरण हे आनंददायक आहे. अनुसरणाचा विचार, अनुसरणाचं पाऊल, अनुसरणाचा निग्रह, अनुसरणाचा संग्रह आणि अनुसरणासाठी असलेला संकल्प हा परमेश्वराचं तुमचं संधान अधिक घट्ट बनवणार आहे. परमेश्वराला ट्रस्ट निर्माण करणार आहे, विश्वास निर्माण करणार आहे. का आता हा अनुसरेल. म्हणून याचं मग जीणं मरणं माझ्यासाठी माझ्याकडं आहे. पण तरीही आपल्या मनात किती शंका आहे. म्हणून अनुसरण हा आपला दरवाजा आहे. त्याच्याशिवाय तर आपल्याला देव भेटू शकत नाही. आणि मग देवानी अनेक सद्भक्तांच्या माध्यमातून आपल्याला अनुसरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. सारंग पंडितांना घेऊन देव ढोरेश्वराकडे जात असतात. नाला लागला. नाला मोठा असतो. देवाला काहीच अशक्य नसतं. देवाने इकडून तिकडं लगेच 1 मिनिटातच. यांना काही जाता येईना. ते विचार करायला लागले का देवाने आपल्याला आधार दिला तर आपण जाऊ. देवाने ओळखलं आणि फक्त श्रीकर पुढं केल्यानंतर स्पर्श होताच न होतात सारंग पंडित लगेच त्या न्यायालयाच्या त्या बाजूला जातात. आणि मग त्यांना आश्चर्य होतं की अरे असं कसं काय झालं. आणि देव तिथं काय सांगतात, भोजया पांड्या येत अनुसराल तर आयसीची काडी झेल. तुम्ही जर अनुसराल तर आयसीची काडी झेल. कुठून काडी झेल, कशातून काडी झेल. अनंत जन्माचे नरक जोडले, अनंत जन्माचे असंत सामग्र्या जोडलेल्या आहे, अनंत जन्माचे भोग तुम्ही मिळवलेले. या प्रपंचात राहून तुम्ही फक्त आणि
फक्त असंत सामुग्री जोडलेली आहे. त्याच्यासाठी तुम्ही JCP लावलेला होता डायरेक्ट. दररोज असंत सामुग्री, कळत न कळत कितीतरी वाईट कर्म घडलेले. त्या देवतेचे भोग तुम्हाला देणं आहे, देणेकरी आहे तुम्ही, आणि ते घेणार आहे तुमच्याकडून. तुमची वाट पाहतात, अनेक नरक तुमची वाट पाहतात. असाच काढील म्हटले, नरकात जाऊ देणार नाही, दुःखाला जाऊ देणार नाही. फक्त काय करायचं आहे, हे तर अनुसरायचं आहे. अनुसरण काय आहे, म्हणितलं ते करायचं आहे. दुसरं काय? देवाने म्हटलं का जेवण करू नका? देवाने म्हटलं का गरम पाण्याची आंघोळ करू नका? कधीतरी शिरा खाऊ नका असं म्हटलं का देवाने? म्हणितलं ते करायचं आहे. देवाने तर भिक्षा मागायला लावली, भिक्षेत काही येऊ शकतं, चांगलं येऊ शकतं, सात्विक येऊ शकतं. नाही तुम्हाला अडचण आली तर 2-4 सुडे मागून घ्या म्हटले, अंग झाकण्यापर्यंत मागून घ्या. मागायला लावलं तुम्हाला, कपडे मागायला लावले, अन्न मागायला लावले, आणि आचार्याने त्याच्याही पुढची सोय केली, आश्रमे बांधायला लावले. परंतु ते कोणासाठी? जे अशक्त आहे, जे चालू शकत नाही, वय झालं आहे, जे आजारी आहे, ते करू शकत नाही, त्यांच्यासाठी. पण आता परिस्थिती तशी राहिली का? आता तशी परिस्थिती राहिली नाही. तर तुमच्यापेक्षा आश्रम उच्च क्वालिटीचे झाले. तुम्हाला सारी पूर्वजांनी सोय करून टाकलेली. आता तुम्ही एखादा आश्रम बांधला, एकदम भारी बांधला, एकदम लक्झरियस, त्याच्यात AC BC सर्व, एकदम गाडी समोर, एकदम भारी. खास पाहायला येण्याची इच्छा एखाद्याला व्हावी का काय आश्रम. कोण नाव ठेवणार आहे तुम्हाला? कारण अगोदर या साऱ्या गोष्टी अगोदर बऱ्याच पूर्वजांनी केलेल्या आहे, कोणीच नाव ठेवणार नाही. तरी तुम्ही अनुसरायची भीती आहे तुमच्या मनामध्ये, तरी तुमच्या मनामध्ये अनेक शंका, अनेक गैरसमज आहे. म्हणितलं ते करायचं आहे. कसं करायची स्वतंत्रता तुम्हाला दिलेली आहे. कोणत्या पद्धतीनं करायचं ही स्वतंत्रता तुम्हाला दिलेली आहे. परंतु देव जर पाहिजे असेल तर म्हणितलं करणारे. माझ्या देवाने काय सांगितलं? सुख साधनं देव न पविजन आहे का? सुख साधनांनी देव भेटणार नाही हे माझ्या देवाने सांगितलं आहे. तर जेवढं गरजेचं आहे, जेवढं पाहिजे तेवढं माझा देव पण देणार आहे, आणि मी तेवढंच करणार आहे. हा भाव, ही मानसिकता म्हणजे अनुसरण. अनुसरल्यानंतर उपास करावा लागतो, अनुसरल्यानंतर कपडे उघडे फिरावं लागतात, कुठे लोळावं लागतं, कुठे झोपावं लागतं, असं नाही आहे. अनुसरल्यानंतर व्यवस्थित राहावं लागतं, की जे तुम्ही संसारातही आज व्यवस्थित राहू शकत नाही, मस्त राहू शकत नाही. तुम्ही मस्त दिसतात का मी मस्त दिसतो? आणि मग मी मस्त दिसतो तर मग माझ्यासारखं होण्याची काही इच्छा ठेवत नाही. आश्रम आवडला का तुम्हाला? मग राहायची इच्छा का होत नाही? आवडला तर म्हणताय. मग हेच भीती आहे. ही भीती तुमच्या डोक्यातून काढून टाकायचं. अनुसरण काय आहे? एकदा सकाळचा देवाचा पूजा अवसर होतो, आणि पूजा अवसर घेतल्यानंतर सर्वज्ञ काय करतात? चिन्हस्थळीकडे जातात डोमेग्रामला फिरायला. सोबत भक्तजन असतात, दायंबा पण असतात. आणि तिथं गेल्यानंतर त्या नदीला पूर आलेला असतो, गंगेला. तसा आज पूर चालू आहे. आणि एक झाड त्या कडेला त्या छोट्याशा काही मुळ्यांच्या आधाराने तसं पडलेलं असतं, उभं राहिलेलं असतं. पण ते सतत अशा हेलकावे खात राहतं. खाली जातं, वरती येतं, खाली जातं, वरती येतं. देव सारे भक्त वाचतात, पण फक्त दायंबाला निमित्त करून, दायंबाला समोर ठेवून देव सांगतात, भोजया येत अनुसरीची, तुम्ही अनुसरा. ना तरी ऐशी आदोपरीच्या वृक्षा होईल का? नाही तर काय होईल? आदोपरीच्या वृक्षा म्हणजे धड खाली नाही, धड वरती नाही, चालले झोका काढायचे कामं. आपलं तसंच आहे ना, धड इकडे नाही, धड तिकडे नाही, आपलीकडे दोन्हीकडे पाय राहते. बाबा अनुसरायची इच्छा आहे, परंतु मग ते कसं? दोन्हीकडे पाय, इकडं बी इकडं बी. तसं काही आपल्याला सारी दुनिया ओळखते. कोण ओळखतं आपल्याला? कशासाठी ओळखतात? तुम्ही काही देत असाल तर ओळखतात. तर बरं, आपण सहज विचार करा, किती लोक आपल्याला ओळखतात? आपले 4-10 नातेवाईक, आपण जिथं राहतो त्याचे आजूबाजूचे लोक. एकदा शिव जर ओलांडली, कोण ओळखतं आपल्याला? तुम्ही
खूप मोठे दादा आहे, खूप मोठे पैशावाले, शिव ओलांडीन तुमच्या गाडीचा एखाद्याला धक्का लागला, ठेचतील का सोडून देतील तुम्हाला? मग ही भावना आपण आणायची का आपल्याला कोण ओळखतंय? आपल्याला कोणीच ओळखत नाही, आपल्याला फक्त देव ओळखताय. तिथपर्यंत आपली ओळखी झाली, हे काय कमी का? दायंबाला देव म्हणतात हे तर अनुसरा, अन्यथा या आदोपरीच्या वृक्षासारखं तुम्ही हलकावेच खात राहाल म्हटले. मग अनंत काळ दुःख भोगी येते. अनंत शब्द वापरला आहे. जर का असं नाही झालं, अनुसरले नाही तर अनंत काळ दुःख भोगी. किती वेळ याचं लिमिटेशन नाही, नाही तर देवाने म्हणायला पाहिजे होतं मग 100 वर्ष दुःख भोगी, मग 500 वर्ष दुःख भोगी, मग 1000 वर्ष दुःख भोगी येतील, मग फक्त या सृष्टीपुरते दुःख भोगी येतील, मग फक्त या जन्मापुरते दुःख भोगी, असं म्हटले का देव? देव आता अनंत काळ येत अनुसरा, नाही तर या द्राक्षासारखे अनंत काळ दुःख भोगी येते. आपण आज अशा ठिकाणी आहे की इकडं पाहिले तरी झाडं दिसते आणि तिकडं पाहिले तरी झाडं दिसते. ही मांडणी कशासाठी आहे? ही जाणीव झाली पाहिजे, येत अनुसरा नाही तर अनंत काळ दुःख भोगी येतील. इथं दायंबा शब्द आहे. आपण काय करायचं? सोनूनी म्हणायचं, देव मला सांगताय सोनू येत अनुसरा, अन्यथा तसं तुम्ही तुमचे नावं घ्यायचे आणि ते सूत्र आपण आपल्याला सांगायचं. आपण काय होतं? दायंबाला सांगितलं, मग फक्त दायंबापुरतंच मर्यादित आहे का ते? अनुसरणाचं महत्त्व आणि अनुसरण म्हणजे काय याच्याविषयी आपल्या मनामध्ये अनेक शंका आहे, गैरसमज आहे, भीती आहे. म्हणून अनुसरण मस्ट आहे. हे सारे दरवाजे पास केले तुम्ही, समजा सारे दरवाजे पार केले आणि अशा दरवाज्यात आले तुम्ही, आचार्य करायला लागले, त्याग करायला लागले. बाबा चहाचं सोडलं, नाश्ता सोडला, कपडे कोणतेही चालतात, नातेवाईक लग्नाला जात नाही, मोबाईल साधाच वापरतो, सारं करायला लागले की नाही तुम्ही? आचरण करायला लागले, अंधश्रद्धा निर्मूलन झालं तुमचं, त्याग पण करायला लागले थोडा थोडा, पण अनुसरले नाही तर त्याला काय अर्थ राहिला का? हे त्याच्यासाठी आहे. इथपर्यंत आलो ते याच्यासाठी आहे, अनुसरायसाठी आहे. म्हणून अनुसराची जी भीती आहे, म्हणून देवाने सांगितलं ननुसरिते ते प्रमादी बोलते. ननुसरण तोच प्रमाद आहे म्हटलं. त्याची इच्छा नसणं, त्याची वासना नसणं, ते करण्याची भावना नसणं, तो हेतू नसणं, तोच प्रमाद आहे. तोच सर्वात मोठा अक्षम्य चूक आहे, तीच सर्वात मोठी अविचार आहे, तोच सर्वात मोठा असंत कर्म आहे. म्हणतात काही लोक, नाही मी सारं केलं, मला सारं कळतं, मी सूत्रपाठ वाचतो, पण मी अनुसरणार नाही. सर्वात मोठी पाप, सर्वात मोठं असंत कर्म तो जोडतो. देव म्हणतात होईल का नाही होईल? हाव धर. सकाळचं सूत्र आलं होतं कालचं, हाव धर, मी करीन, मी प्रयत्न करीन, मला करायचं आहे असं तर म्हण म्हटले, वासना तर कर म्हटले, तीही आपल्याच्याने होत नाही. म्हणून ननुसरण हेच प्रमाद आहे. आणि त्या परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगताना सर्वसामान्यातला सामान्य जीव पकडला, सर्वसामान्यातला सामान्य आणि सर्वात उच्चातला उच्च जीव पकडला, सर्वांना लागू पडणारे तत्त्वज्ञान सांगितलं. बघा देव काय म्हणतात, बोध होतात लगेच मळवत त्याग कर, मळ त्याग कर लगेच. नाही झालं ठीक आहे, कळत न कळत, माहीत नव्हतं, कळालं नाही, प्रपंचात पडले, प्रपंच उपभोगला, प्रपंच सर्व समाजला, कळाला, अनिष्ट म्हणून त्याग कर. आता सर्वात बेस्ट, सर्वात उच्च माणूस कोण होता? मळवत त्याग, मळ त्याग करणार, उठून लगेच निघणारा, देव समाजला, देव कळाला, पूजनीय भांडारेकर, हे माझे हितक्ष. गरम पाणी नको, काहीच नको. आपण तर गरम पाण्यामध्ये तर 10-15 जण कॅन्सल झालेले, लक्षात घ्या. भांडारेकरांनी गरम पाण्याचा विचार नाही केला. बरं, विचार तर नाहीच केला, पण निघताना मग मला कपडे बदलावं लागतील, मला खायला लागेल, मला प्यायला लागेल, मला दाढी करायला लागेल, मला चप्पल लागेल, आथरा पांघरायला लागेल. हा तरी विचार केला का पूजनीय भांडारेकरांनी? अहो तुम्ही 9 दिवस आले तर तुमचे गथुडे चेक केले तर ते महिन्याचे का 2 महिन्याचे हे कळणार नाही. आथरायला पांघरायला सारी व्यवस्था असताना
साबणं 2-4, पेस्ट 2-4. आणि जर यदा कदाचित बाबांनी नाहीच नाश्ता दिला तर इमर्जन्सी लाडू पण आणले आपण. ते आम्हाला दिसले नाही, परंतु इमर्जन्सी लाडू पण आहे. किती सावध आहे आपण. मागच्या वेळेस एक आला होता, तो काय करायचा, हे सारे इकडं तिकडं गेले का तिकडं तोंड करून गुपचूप तिकडं खात बसायचं. मी सहज गेलो असं इकडून तर पाहिलं मस्त त्याच्यापुरतंच फरसाण लाडू काहीतरी आणलं होतं, टुबुक टुबुक गुपचूप. एवढी प्रवृत्ती का दुसऱ्याला देण्याचीही भावना नाही, एवढी प्रवृत्ती का गुपचूप गुपचूप खायची. परत तिकडं खाऊन आल्यानंतर इकडं डबल. असंही नाही की बाबा आपलं आपलंच, दुसऱ्यातला नाही. आमच्यापर्यंत बी ते आलं नाही शेवटपर्यंत, आणि उरलं तसंच घेऊन गेले. त्यागाची भावना नाही, सर्व करताय, अनुसरणाची इच्छा नाही. बरेच लोक सांगतात बाबा आम्ही सर्व एकदम ॲप्युटेड देवाने सांगितल्याप्रमाणेच करतो, सकाळी उठतो स्मरण करतो, असं करतो तसं, सारं एकदम व्यवस्थित चालू आहे म्हटले. मग अनुसरा, एकदम ॲप्युटेड चालू आहे, अनुसरायची मात्र इच्छा नाही आहे. कारण का? कारण हे सांगता येत नाही. भ्रम निर्माण झाले. सर्वात जास्त मला कोणता प्रश्न विचारला माहिती आहे का, बाबा मग देव तर मिळायचं, मग अनुसरण गरजेचंच आहे का हो? त्याला काही पर्याय दुसरा, काहीतरी इकडून तिकडून कुठं तरी घुसवा आम्हाला? काही पर्याय नाही. पर्याय दिला नाही देवाने. देवाने म्हटलं येवा पर्याय नाही. बरं नाही तर मग अनुसरलो नाहीच तर मग आम्ही काय करू, कुठं जाऊ, कुठं आम्ही? उत्सुकता किती बघा. म्हणले नरकात जाल. नाही मग खरंच जाऊ का, आणि किती दिवस जाऊ, आणि परत निघणार आहे का नाही, आणि परत आम्हाला उपदेश होणार आहे का नाही, परत बोध होणार आहे का नाही? बरं तेव्हा तुला करावंच लागणार आहे ना. इतके प्रश्न, इतके प्रश्न. आणि हे प्रश्न विचारणारे शहरातले सुशिक्षित लोक आहे का ज्यांनी थोडाफार अभ्यासलं आहे, ते प्रश्न विचारतात. हिंमतच नाही राहिली. ननुसरे ते प्रमादीय बोली ती. पुढचा दरवाजा अत्यंत महत्त्वाचा. सारं तर करताच आहे, पण हे नाही केलं तर काहीच नाही केलं. निवडणुकीच्या वेळेस तुम्ही जाताना मतदान करायला जातात की नाही? आता त्या मतदानाला जाताना त्यांनी सांगितलेलं असतं काहीतरी पुरावा घेऊन या. मग त्या पुराव्यातले तुम्ही काय काय नेतात? रेशन कार्ड नेतात, आधार कार्ड नेतात, सेशन कार्ड नेतात, ड्रायव्हिंग लायसन नेतात, पासपोर्ट नेतात, अशा अनेक गोष्टी असतात की नाही? तिथं गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यासमोर सारे ठेवतात तुम्ही. तो ते सारं काय करायचं? यातलं एक चालेल, कोणतंही हे फेकाट बाजूला. मग लगेच तुम्हाला मतदान करू देतात का? तर ते यादीत नाव असेल तर यातलं एकही चालेल, कोणतंही. पण यादीत नाव नसेल तर याच्यापेक्षा अजूनही डझनभर आणलं तरी तू चालणार नाही. यादीत नाव पाहिजे, अनुसरल्याच्या यादीत. मग एकही वचन आणि एकही लीला चालेल देवापर्यंत जाण्यासाठी. खूप काहीची गरज नाही आहे. पण अनुसरण नसेल, 1237 असेल तर काही उपयोग नाही. IMP कोणतं आहे? व्हेरी व्हेरी IMP अनुसरण. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याशिवाय पर्याय जर असते तर आजपर्यंत आपण धरून गेलो असतो. आणि पर्याय जर असते तर देवानीही सांगितलं असतं. कारण देवाला उद्धारून न्यायचं आहे ना, त्यासाठी तर हे सारं देवाने उपद्याप केला आहे. पर्याय नसता तर पर्याय नसता, नाही आहे. पर्याय असता तर देवाने 100% सांगितलं असतं. म्हणून पर्याय नाही आहे. आपण 10 वेळा आपण येतो पर्याय आहे का, पर्याय आहे का. मग आम्ही बी तुम्हाला वेड्यात काढतो. आहे पर्याय काय? अन्नदान कर दरवर्षी 1 पंगत. स्मरणाला ये. नवरात्रात स्थानवंदन कर. अजून काय कर? विडे वाय, नारळ बांध, पंचावतार उपार कर. पण हे आपण बघितले. यातून तर काही तुम्ही दरवर्षी पंचावतार उपार करत फिरले,
या स्थानावरून त्या स्थानावर, त्या स्थानावर त्या स्थानावर देव भेटेल का? देवाने सांगितलं अनुसरल्याचा देव आहे, पंचावतार उपाराचा देव नाही. तो तर संस्कार आहे, तिथं भावक्रिया आहे. त्या निमित्ताने आपण परमेश्वराच्या जवळ जाण्याचा एक प्रयत्न आहे आपला. परंतु आपल्याला अनुसरल्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. हे डोक्यात एकदा फिट्ट केलं तर त्या दरवाज्यातून तुम्ही बाहेर पडाल. कसं, कुठं, केव्हा, कधी, कशा पद्धतीनं, ही स्वतंत्रता मात्र तुम्हाला दिली. देवाने काय सांगितलं आहे? ननुसरी ते प्रमादी आहे. मग अनुसरल्याला तर हजारो पर्याय आहे ना. एकदा अनुसरा आणि मग कसं राहायचं ते पहा. तुम्ही काय विचार केला? एकदा जाऊ आपण दरीला, मग पाहू काय करायचं, काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे, किती कडक नियम आहे, लावू थोडासा वशिला, गुपचूप गुपचूप करू, काय करायचं करा. आपण एकटे थोडी जाणार आहे ना. 10-5 युनिटी केल्यानंतर बाबा काय करणार आहे एकटे? हिम्मत केली ना. एवढे नियम कडक असताना तुम्ही हिम्मत करून आले, याचा अर्थ काय? जाणायचं आहे देव, घ्यायचा आहे देव, मिळवायचा आहे देव, काही करण्याची तयारी आहे. मग हिम्मत करून आले, काही प्रॉब्लेम आला का? तसं हिम्मत करून एकदा का अनुसरले का काहीच प्रॉब्लेम नाही. कारण अनुसरल्यानंतर जीणं मरणं परमेश्वर म्हणता आमच्या हाती. योगक्षम वाहम्यहम. तुमचा सारा योग आता आम्ही चालू. कालात आपण बघितलं, निरावलंब व्हायचं फक्त आणि फक्त देवाच्या भरोशावर. तुची व्हावा, तुची भेटावं. तर आपल्याला किती शंका आहे, रिक्षा भेटेल का आणि वेळेवर पोचू का, आणि बाबांनी फोन उचलला नाही तर, आणि मग हे तर आणि ते तर, अनेक प्रश्न. पाऊस आला तर, अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये. याचं कारण काय? का आपल्याला अनुसरणाची प्रवृत्ती नाही आहे, इच्छा नाही आहे. म्हणून अनुसरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अनुसरण म्हणजे काय? का बरं भीती वाटते तुम्हाला अनुसरणाची? मग पहिल्याच वचनामध्ये तुम्ही म्हणता, हे कसं शक्य आहे? मला एक भेटले शिक्षक, म्हटले बाबा मला 56च्या आतच अनुसरायचं होतं. म्हणलं मग काय झालं? मी सारं व्यवस्थापन केली होती. म्हणले काय झालं की आता अनुसरायचं आहे तर मग आपण थोडासा सूत्रपाठाचा अभ्यास करावा, वाचन करावं. असा विचार करून मी सूत्रपाठाचं वाचन करायला लागलो आणि आचाराचं पहिलं सूत्र वाचलं आणि मी अनुसरण कॅन्सल केलं. पुढं सूत्र वाचत गेलो, ती माझी पक्कपणा झाला की हे तर मी करूच शकत नाही, मग अनुसरायचं कशाला? हे केलं तर अनुसरण आहे म्हटलं, मग उपयोग काय त्याचा? हा भ्रम आपणही करून घेतो. माझ्याने होणार नाही तर मग करायचं कशाला? अनुसरण ही एक वासना आहे, अनुसरण ही एक प्रवृत्ती आहे, अनुसरण हा एक विचार आहे, अनुसरण ही एक त्यागाची भावना आहे. देवाने सांगितले बोध होताच अनुसरा. नाही जमलं, प्रपंचात पडल्यानंतर, पटाटे खाल्यानंतर, फटके खाल्यानंतर अनिष्ट म्हणून सोडा. तेही नाही जमत, मग सारं तुमचं संपल्यानंतर, तुमचं सारं उजाडल्यानंतर, मग काय उजाडल्यानंतर? केस काढायचे, केस काढायला केस नाही राहिले. मग आता घरी बी आता काय राहिलं नाही, स्वतःच्या नावावर राहिलं नाही. ज्यादा ड्युटी समाजाच्या लाजकाजं सांभाळताय, आता काही राहिलंच नाही. तेव्हा तरी कुष्ठीरोगाच्या दृष्टांतावर अनुसरा. आणि तरी नाही अनुसरता आलं एवढंही, तरी म्हटले 2 घडीचा दोषीची धरिली. 2 घडी शेवटच्या क्षणाला आथरुणावर पडल्यानंतर, श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं शेवटच्या मृत्यूशेवटी पडल्यानंतर जरी माझं चिंतन केलं आणि थोडासा पश्चाताप केला, प्रायश्चित्त केलं की तुम्ही काय सांगितलं, काय दाखवलं, काय जाणवलं आणि आम्ही काय करत बसलो देवा, पश्चाताप. तरी म्हटले मरणाच्या अगोदर तू माझा झाला तर तुला मरणाच्या नंतर आता कुठं जाऊ देईल? स्वामी श्री चक्र 2 घडी दशीची धर, एक वासना कर, प्रायश्चित्त कर, तरी मी तुला जाऊ देणार नाही. परंतु ते होणार नाही, कारण ते शेवटचा क्षण पकडायला पूर्ण आयुष्य द्यायला असतं पाहिजे आपल्याला. आणि ह्या दरवाजाच्या, या त्यागाच्या दरवाजापर्यंत पासिंग आपलं झालेलं पाहिजे, तेव्हा तो शेवटचा क्षण आपल्याला पकडता येईल. नाही तर शेवटचा क्षण पकडणं सोपं आहे काय? सारी दुकानदारी दुनियादारी आयुष्यभर केली, ती आठवल का देव आठवल? नाही आठवू शकत. देवाने सबसिडी तरी किती दिली?
दया माया कृपा करुणा तरी किती सैलता किती सोडायची. छप्पनीच्या आत नाही, प्रपंच झाल्यानंतर, जबाबदाऱ्या संपल्यानंतर नाही, पडल्यानंतर नाही, मृत्यूशयेवरती पडलाय तेव्हा तरी नाही, दशीची दर फक्त नाही. तर ह्या ज्या साऱ्या गोष्टी आहे हा मोबाईल देण्याचा हा प्रकार आहे बघा. म्हणून मोबाईल ॲड करत राहतो. कोणाचा वाजवतो मोबाईल, उचला ना आपटा एकदाचा तो त्यांचा आहे. जा कोणीतरी जा ना, तरुण जा ना, सोनी बसा तुम्ही. घाई किती आपल्याला. एक दिवस आता 8 दिवस घातले पण एक दिवस नाही थांबवत आपल्याला. खराब आहे मोबाईल, त्याची चार्जिंगच करावं लागेल. असंच आहे तसंच आहे. झाला चालू बघा. आता नुसता तो चालू नाही झाला, आपल्याला उठवलं त्यांनी. असं अनुसरणासाठी जर उठलो आपण तर देव किती प्रसन्न होते. चालू केला तर कोणीतरी फोन करणारच आहे, आपल्याला त्याचं आकर्षण वाटणारच आहे. उद्या सकाळी बी करू शकलो असतो आपण. एक दिवस नाही थांबवत आपल्याला. देव मिळवायला निघालो आपण. हा एक प्रसंग आहे. हेच नाही, तुम्ही सर्वच त्यातले आहे. कोणी एक नाही त्यातलं. त्यागावरच आपण जायला तयार नाही, म्हणून अनुसरण घडत नाही. आचरणावर जायला तयार नाही आपण, म्हणून अनुसरण घडत नाही. अनुसरण घडलं पाहिजे, नॅचरल घडलं पाहिजे, स्वभावात घडलं पाहिजे. ओढून ताडून नाही. मी म्हणतोय करा अनुसर नाही, नॅचरल. हे कधी होईल, जेव्हा तुम्ही आचार करायला सुरुवात करा, त्यागाची भावना निर्माण होईल. त्यागाची सुरुवात झाली की तेच अनुसरण आहे. अनुसरण काय, आचार आणि त्याग. आचार प्लस त्याग पुढं काय बरोबर काय आहे, अनुसरण. अनुसरण काय आहे, भीती तुमच्या मनामध्ये अनुसरणाविषयी. तुम्हाला सांगितलं अनुसरण ही त्यागाची भावना आहे, परमेश्वर प्राप्तीची इच्छा आहे, तीव्र इच्छा. आणि हे करू नका ते करू नका. ते सर म्हटले, मी सारं वाचल्यानंतर मी म्हटलं माझ्याने वानरत नाही. म्हटलं हे कुठं देवाने सांगितलं हे सारं करावंच लागेल. नाही देवाने सांगितलं ना, म्हणितलं ते की जे, म्हणितलं ते की जे, किती कोणतं केव्हा काय करायचं, जेवढं जमेल तेवढं करायचं. आचार्यांना निमित्त करून देवाने सांगितलं जेवढं जीवाला करेल, जमतले, झेपेल तेवढंच मी सांगेल. आपल्याला पेपरला किती मार्काचा पेपर असतो, 100 मार्काचा. हे उदाहरण मी अनेक ठिकाणी देत असतो. पासिंग तर 35% असतं. म्हणजे 100 मार्काचा पेपरला पासिंग जर 35% आहे तर 35% पेपर द्यायला काय हरकत होती युनिव्हर्सिटीला. त्यांनाही कळलं तसं देवालाही माहिती आहे याची काय क्वालिटी आहे. याला एवढा समुद्र सांगू तेव्हा तो एखादा थेंब घेईल, त्यातून तरी तरुण निघेल. त्या डुळक्याच्या दृष्टांताप्रमाणे एखादा चमचा तरी याच्या पोटात जाईल, तो शांत राहील, झोपेल, वाढेल. किती वाया गेलं याचा परमेश्वर विचार करत नाही. अनंत सृष्टी, अनंत जन्म आपले वाया गेले, पण त्या वाया जाण्याच्या याच्यामध्ये सुद्धा देवाचा प्रयत्न चालूच होतं ना. हा वाया जाणार आहे मग कशाला असं देवाने म्हटलं का, नाही. कंटिन्युटी देवाने ती ठेवलेलीच आहे. त्याच्यामुळं आपले वाया गेले, देवाचे धर्माचे, देवाची ती तळमळ ती अखंड चालूच आहे ना. अनुसरण म्हणले गेल्यानंतर घरी येता येत नाही, घरच्यांशी बोलता येत नाही, पाहता येत नाही. आणि आता ते एवढ्या दिवसाचे कर्म त्यांनी आपल्यासाठी काही करेल आहे, आऊट, थांबलं. एखादी व्यक्ती एखाद्या कंपनीत कामाला आहे, तुमच्यातले कोणीतरी असेल, कोणी रिटायर झालं असेल. बरं, आता कंपनीत कामाला असताना किंवा एखादा गव्हर्नमेंट सर्वंट असताना त्याला रिटायरमेंट ठरलेली का नाही, 58, 59, 60 काय जे असेल ते. त्यांनी 25 वर्ष 30 वर्ष तिथं सर्व्हिस केली, तिथं रिलेशन मेंटेन झाले का नाही, चालू झाले का, ओळखी पाळखी मैत्री हे सारं झालं का नाही, तो त्याचा परिवार झाला का नाही तेवढ्यापुरता. रिटायर झाल्यानंतर तो त्यांना सोडतो का नाही, म्हणजे नाही हो एवढे 30 वर्षे मी दिले, मला कुठं पाठवते आता, असं झालं तर होईल का.
बरं तो रिटायर झाला, मग रिटायर झाल्यानंतर त्या लोकांचे त्याचे संपर्क राहतात का अजिबात संपर्क तुटून जातात? मग त्याला फक्त काय करायचं नसतं आणि त्याला काय करता येत नाही, त्या कंपनीत जाऊन काम करता येत नाही त्याला. पण तो कंपनीत जाऊ शकतो की नाही भेटायला? जे अगोदरचे त्यांना ओळखी पाळखी गमती जमती एकामेकाला होतं का नाही? मग आहे काय अनुसरण म्हणजे रिटायर व्हायचं आहे आपल्याला. आपण रिटायर व्हायच्या भानगडीतच पडत नाही. जे आहे ते चालूच राहणार आहे, त्याने काही फरक पडत नाही. संबंधियाचा संबंध तो विशेषतः त्याचे संबंध अटॅचमेंट आतलेपण ते आपल्याला काढून टाकायचे. तोची व्हावा तोची भेटावा. एक सारे होते आहे, एक कर्माने बांधलेले आहे, परंतु यातलं माझं आता कोणीच नाही आहे आणि मी आता या कोणाचाच नाही आहे. मी फक्त देवाचा आहे, देव माझा आहे. ही धारणा ही भावना मनामध्ये रुजवायची आणि बाह्य अंगाने तर कोणीतरी भेटणारच आहे, नमस्कार करणारच आहे, काय चाललं विचारणारच आहे, कधीतरी या आमच्या घरी आमंत्रण देणारच आहे. मग इतरांच्या घरी जातात तसं ते बी धर्माचं घर म्हणून गेले भिक्षेला आणि खाल्लं तर काय फरक पडतो? परंतु दृष्टी बदलली पाहिजे. मी सांगतो ना, दृष्टी बदला. आई करा बाप करा, धर्माच्या नात्याने या साऱ्या गोष्टी हँडल करा. म्हणून मी सांगतो तर अनुसरण ही एक वासना आहे, एक प्रवृत्ती आहे, एक विचार आहे, ती एक भावना आहे. त्यात आपल्याला कसं बसायचं ते आपण आपल्या पात्रतेनुसार योग्यतेनुसार बसण्याचा प्रयत्न करायचा. तरीही देव तुम्हाला घेऊन जाणार आहे. पण ते अनुसरण इतकी भीती कितीतरी. मग अनुसरलं तर नेमके नियम काय बाबा सांगा? अनुसरल्यानंतर जेवायचंच नाही हा पहिला नियम. असं आहे का? उलट अनुसरल्यानंतर वेळेत चहा, वेळेत नाश्ता, वेळेत जेवण, दुपारचा चहा 4 वाजता परत वेळेत, संध्याकाळी वेळेत. घरी आपल्याशी कोणी बोलायला नाही आहे, इथं मार्गात कोण कुठलं गप्पा टप्पा मारायला फुकट फाकट माणसं, त्यांचं मेंटेनन्स करावं लागत नाही. बाबा काळजी घ्यायला राहतात. एवढं सारं असतानाही आपण नको म्हणतो आणि घरी वेळेत येतं का सारं? सहजच मनालाच विचारावं. तुम्ही काही कबूल करणार नाही, पण मनाला विचारा. त्रागा करावा लागतो, चिडचिड करावं लागतं. तुम्हाला माणसाची किंमतच नाही, मी निघूनच जाईल, कधीतरी भांडावं लागतं. रागूनही बी 2-4 तास मोबाईल बंदही करावा लागतं. किती नाटकं करतो आपण. का बरं? फक्त वेळेत भेटावं. अहो इथं काहीच नाटकं करायचे नाही आहे, इथं सारं वेळेत आपापच. बरं नुसतं आपाप नाही, गंध अक्षता संकल्प पूजावरून परत 5 दंडोत. बाबा स्वीकारावं, तुम्ही राजपुत्र आहात, आम्ही आभागी जीव. विनंती करून करून खाऊ घालीते. आणि एखादी चपाती जर एक्स्ट्रा मागितली तर तन करून येते ताटात. काल 2 खाल्ल्या होत्या ना, आता 3री खायला मागू राहिले. मी 2च केल्या तुमच्या वाट्याच्या. तरी आपल्याला सोडायची इच्छा होत नाही. याचा अर्थ काय? भ्रम आहे ना आपल्याला, गैरसमज आहे आपल्याला, भीती आहे. अनुसरण हे भीतीकडून निर्भयतेकडे, भयाकडून निर्भयतेकडे जाण्याचा प्रवास आहे. अनुसरण हे सुखाकडून आनंदाकडे जाण्याचा प्रवास आहे, दुःखाकडून सुखात जाण्याचा प्रवास आहे, सुखाकडून आनंदात जाण्याचा प्रवास आहे. 1 पाऊल परमेश्वर 10 पाऊलं तुमच्याकडे येणार आहे. हे अनुसरण आहे. अनुसरणाची भीती काय ना? अनुसरल्याशिवाय तर बाकीचं काही करायचं नाही. जर तुम्हाला अनुसरायचं नसेल तर तुम्ही काही करूच नका. असं बी तुम्ही जीवन जगणारच. धार्मिकता करायची उपयोग नाही, असे जीवन जगणारच. नाही काहीतरी भेटलं पाहिजे. काय भेटणार? काय ज्याच्यासाठी सृष्टी निर्माण केली, ज्यासाठी परमेश्वर अवतारला, ज्यासाठी बोध दिला, ते सारं वाया जाणार आहे. अजून आता एक्स्ट्रा भेटून उपयोग काय? देवाला द्यायचं काय ना आपल्याला घ्यायचं काय? देवाला द्यायचा आनंद तो. आणि आपण काय मागतोय? काकसुकराच्या दृष्टांताप्रमाणे घाणीतही घाण, घाणीतली घाण मानसिकता करून घेतली. नाही हेच चांगलं आहे, बेस्ट आहे, मस्त आहे.
हिम्मत, इच्छा, वासना ही कधी होईल? ही होतच नाही. सारं संपलंय तरी होत नाही. का बरं? ज्या वेळेस अध्यात्माचा अभ्यास करायला पाहिजे, समज निर्माण व्हायला पाहिजे, ती झाली नाही. हजारो क्रिया केल्या पण आयतूक घडली नाही. त्याच्या पाठीमागे तळमळ नाही, प्रार्थना नाही, दुःख नाही. तोची व्हावा, तोची भेटावं, माझं अनुसरणाचे अडथळे दूर व्हावेत, अनुसरण घडावं, या हेतूनी कोणती क्रिया नाही म्हणून स्वीकार नाही म्हणून हिंमत नाही. वासना होत नाही. ज्याची वासना होईल त्याची क्रिया कुठंतरी स्वीकारात पडलेली आहे. जो उठेल, म्हणेल मी करीन, करायचं आहे, त्यांनी कुठंतरी त्या विशिष्ट वयामध्ये काहीतरी ऐकलंय, काहीतरी चिंतन केलेलं आहे, काहीतरी त्याला भेटलेलं आहे. तेव्हा त्याची मानसिकता होईल. अनुसरल्याशिवाय देव नाही हे तर सर्वांनाच माहिती आहे. असा कोणी आहे का अनुसरल्या देव कशाने भेटेल? असा कोणीच माहीत नाही. त्याला माहीत नाही. माहिती थोडंफार तरी माहिती आहे. अनुसरल्याशिवाय देव भेटत नाही माहिती आहे, पण तरी इच्छा होत नाही. बरं सारं संपल्यानंतर काहीच राहिलं नाही तर? बरं आथरुणावर पडल्यानंतर, मरायण्याच्या वेळेस आली त्यावेळेस बी इच्छा न होणं म्हणजे काय? आणि असे अनुभव मी स्वतः घेतले. एकदम जर्जर झाल्या, दोन्ही किडन्या गेल्या. भेटायला गेलो, जागेवर बसले. म्हटलं काय राहिलं आता? किती दिवसात जाल याची गॅरंटी नाही. आता तरी देवाचं व्हा. काय करायचं आहे करून? तुम्हाला कुठं बाहेर जायचं, फक्त प्रायचित्त घ्यायचं, वासना मनातून वासना करायची, इच्छा करायची, ठीक आहे आता काहीच नाही राहिलं, आता मला देवच पाहिजे. साधू लोक येतील, प्रायचित्त करून घेतील, कपडे घालता येत नाही नीट, कशी तरी गुंडाळतील लुंगी, डोक्यावर टोपी वाढतील, केस काढायचे तर एकही केस राहिलेला नाही आहे, सारा आटपेल खेळ आहे. तरी म्हणतो इकडं तिकडं पाहतो. मी म्हटलं का हो, तरी ते पाहतं इकडं तिकडं. असे अनुभव मी स्वतः घेतलेले. आणि काहींचे असे अनुभव घेतले का घरातलं वातावरण पोषक नाही आहे, घरचे लोक अडवतात. त्यांच्या गुरुबाला त्यांनी फोन केला एखाद्या म्हातारीनं की मला अनुसरायचं इच्छा आहे, वासना झाली आहे, या मला अनुसरण द्या, माझ्या घरच्यांना समजावा. त्यांनी आई 30-40-50 हजार रुपये लागतील, आहे का तुझ्याकडं? ती म्हातारी दुःख करायला लागते. काय करायचं? कुठून तरी फोन आपला आल्यानंतर, आपला घेतल्यानंतर आपल्याला फोन येतो, अनुसरण झालं, तुझी इच्छा आहे ना, तळमळ आहे ना, मी सांगतोय तसं कर, दुःख कर, प्रायचित्त कर, तिथंच कपडे बदलले म्हणजे लगेच अनुसरण झालं असं काही समजू नको. 5 पैशाचा खर्च लागत नाही. अंतर्मनात दुःख कर, तळमळ कर, चिंता कर, तू भेटशील का? तू सांगितल्याप्रमाणे मला अनुसरण नाही करता आलं, सारं आयुष्य मी प्रपंचात दिलं, संसाराला दिलं, आणि आता काठावर पडलेले, मला उठता येत नाही, बसता येत नाही, घरच्यांना त्याची जाणीव नाही आहे, पण मला मात्र 100% देवा तुला अनुसरायचं आहे. ही इच्छा, ही वासना, ही प्रार्थना तुझी सकाळ दुपार संध्याकाळ मरेपर्यंत तेच अनुसरण आहे. अनुसरण काय वेगळं राहतं? जो त्याग करू शकतो, जो तरुण आहे तो त्याग करत नाही, तो भिक्षेला जात नाही, तो काही आचार करत नाही. आता तुझ्याकडून देव काय अपेक्षा करणार आहे आचाराची? तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे, तळमळीत जन्माते धाडी. दुःख करत करत जीवन सोडणे, तोची व्हावा, तोची भेटावी, ही वासना, ही प्रार्थना करत करत देवाला जाण्याची इच्छा ठेवणे. आपण म्हणतो ना कधीतरी, मला तर अनुभव येतात, बाबा मला दरीला यायचं आहे, मग किती लांब आहे किलोमीटर? नाशिकवरून 15 किलोमीटर. मग तिथं काही बसेस असतात, वेळेवर असतात, नसेल तर मग कधीतरी सोय करता येईल. ते म्हणतात नक्की येऊ ना, मग काही प्रॉब्लेम येणार नाही ना? मग मी ट्रेनला उतरल्यावर काय होईल? अहो टेन्शन घेऊ नका, तुम्ही ट्रेननी बसा, नाशिक रोडला रेल्वे स्टेशन उतरलं मला फोन करा, मग सांगतो मी पुढचं कसं कसं करायचं. नाही मग काही प्रॉब्लेम नाही येणार, काही अडचण नाही येणार.
पुन्हा पुन्हा कन्फर्म झाल्याशिवाय माणूस घरातून बाहेर पडत. तसं देवाला प्रार्थना करा ना. शेवटी देवा तू म्हटलंय ना अनुसरण, हे बा मी प्रार्थना करते, मी दुःख करते, आता नक्की तू मला भेटशील ना. काही या गेल्यानंतर तू दिसणारच नाही, काय नक्की होणार की नाही, भेटणार की नाही, काहीतरी मला जाणीव करून दे, हिम्मत करून दे. अशी तळमळ करत करत जेव्हा तुम्ही जाल आणि शेवटच्या क्षणाला परमेश्वराचं स्मरण करत करत जाल, तेव्हा देव म्हणतात शेवटचा क्षण त्यांनी पकडला, आता मला जावं लागेल. देव येतात गॅरंटेड. हे बी करायची इच्छा असेल, हे बी करता येईल असं जर असेल तर ह्या साऱ्या दरवाज्यातून अगोदरच पार करावं लागेल. बिगर दरवाज्यातून पार करता हे पण होणार नाही. देवाने तर सबसिडी दिलेली आहे, आपल्याला भरपूर संधी दिलेली आहे. आणि मग अनुसरल्याचे फायदे काय म्हटले? अनुसरल्याचा सर्वात मोठा फायदा काय? देव भेटेल, याच्या व्यतिरिक्त काय फायदा पाहिजे? आणि तो देव कसा भेटेल? देवाने अगोदर सांगून ठेवलेलं आहे. बघा, एखादी वस्तू आपण आणायला जातो, ती वस्तू पाहताच तो आपण विचारायच्या अगोदर तो कंपनीवाला, तो मार्केटिंगवाला आपल्याला त्याचे सारे फायदे तोटे सांगतो. साहेब ही गाडी घेतली, ही पंक्चर होत नाही, याच्यामध्ये अशी सिस्टम आहे, पेट्रोल आणि CNG बटन दाबायची गरज नाही, ऑटोमॅटिक कन्वर्ट होती. गाडीचा काही जर लागला धक्का तर 7 एअरबॅग आहे, तुम्ही मोडाल तुटाल पण मरणार नाही, ही गॅरंटी. याची गॅरंटी, त्याची गॅरंटी, अशी गॅरंटी, सारे फंक्शन ते सांगून देतात की नाही. आणि मग आपल्याला सारं पटलं, अरे फायद्याची बरं का गाडी, मग आपण घेतो की नाही. देवालाही माहिती आहे, हे सारे जे जीव आहे ना, देवाला माहिती आहे किती भामटे आणि किती त्यांना कन्व्हिन्स करावं लागणार आहे. म्हणून देवसुद्धा सांगतात की अनुसरल्यानंतर काय काय फायदा होईल. देवसुद्धा मार्केटिंग करतात, फायदा आपला आहे, हित आपलं आहे, तरी मार्केटिंग करतात. का? ती तळमळ आहे, दयाळू माळू कृपाळू आहे. नाही तर देवाने अनुसरल्याच्या नंतर जर काहीच सांगायला पाहिजे नव्हतं, तुझी निष्ठा आहे का माझ्यावर, विश्वास आहे का, मग अनुसर, मग तुला काय द्यायचं ते ठरवून मी. पण आपल्याला देवाला माहिती आहे का, यांना जर सांगितलं नाही ते म्हणजे त्याच्यानंतर काय आहे, देवाने सांगितलंच नाही, मग कशाला अनुसरायचं. तर देवाने ते सुद्धा ओपन करून टाकलं डायरेक्ट. कोणतेच पत्ते देवाने सस्पेन्स ठेवले नाही. अनुसरल्याचे म्हटले काय काय होणार, देवाने सांगितले, आगंतुक खुंटे अनारब्ध सुंके प्रारब्ध भोगेक्षय. जे मानसिक आहे, जे वाचिक आहे, हे सुंकणार, खुंटणार. जे कर्म आपण केलेले राहतात आणि जे केलेले प्रारब्ध आहे तेच फक्त भोगावं लागतात. ते बी ऋणाच्या दृष्टांतातून निम्मेच भोगावं लागतील. आणि राहिलेले निम्मे दैव सवा भोग, आपल्या साऱ्या फाईल परमेश्वराच्या टेबलवर देव ठरवणार आणि यदाकदाचित त्या फाईल साऱ्या कचऱ्यात पण टाकणार. अनर्जित दाता आहे ना परमेश्वर. जे तुम्ही जोडलेलं नाही आहे ते सुद्धा देणार तो परमेश्वर अनर्जित दाता. यदाकदाचित तुमची ती भावना, ती तीव्रता, ती गोडी, ती आवडी जर बघितली तर साऱ्या फाईल कचऱ्यात टाकून एकही भोग नाही, एकही दुःख नाही. तुम्हाला घरचे गॅरंटी देतात का? तुम्ही घरी जाऊन डिक्लेअर करा मला अनुसरायचं. त्याने नका हो दादा, आई नका अनुसरू. म्हणले गॅरंटी दे, माझं एक कर्म नाश होशील. ते कर्म तर राहू दे बाजूला, मरेपर्यंत मला नीट सांभाळशील, माझे हाडाड करणार नाही, माझा अपमान करणार नाही, माझ्यावर ओरडून बोलणार नाही, माझा आदर करशील, माझे दररोज बेडशीट बदलशील. मी त्या बेडवर जर पडलो तर मी जशी तुझी काळजी घेतली लहानपणी पोराची तशी तू काळजी घेशील. आहे का असा एखादा मुलगा का जो बापाचा बाप होईल? आहे गॅरंटी? आहे का अशी मुलगी एखादी का जी आईची आई होईल? कोणीच नाही आहे. असूही शकत नाही, होऊ शकत नाही. एकदा अशीच एक आई मुलाला बोलता बोलता बोलली, बाबा तुला काय सांगायचं, तू काय माझे पांग फेडणार आहे आणि आम्ही केलेलं त्याची काही किंमत होणार आहे का? पोरगा मोठा IAS ऑफिसर. म्हणले आई हे तू ऐकवायचं काम करू नको, सांग तू आजपर्यंत काय केलं आहे, त्याची किंमत सांग, मी लगेच पेड करू शकतो.
म्हणले किंमत पेड करता येईल तुला, पण एक रात्र लागेल म्हणे त्याला. म्हणे दिली, बोल काय बोलायचं, आजच्या रात्रीला माझ्याजवळ झोप म्हणे. एवढंच ना, आईजवळ झोपायचं तर मी झोपतच आलो, मी झोपतो म्हटले. ठीक आहे झोपून पाय म्हटले. आणि मग रात्रीचं जेवण झालं. आता आईजवळ झोपायचं, मग आईचा बेड वगैरे सर्व व्यवस्थित केलं त्यांनी, त्याचे बेड वगैरे व्यवस्थित केलं, लाईट बंद केली, आई झोपली, तो झोपला. 15 मिनटात त्याला थोडी झोप लागायला लागली. आईनं आवाज दिला, बाळा बाळा, ताण लागली. तो उठला, जाऊन पाणी घेऊन आला. ते पाणी पिता पिताच आईने बेडवरच सांडून टाकलं. तो लगेच बेड बदलला, ओलं झालं. आईची काळजी घ्यायची ना, पांग फेडायची आईची, आता किंमत मिटून टाकायची आहे. सारं व्यवस्थित केल्यानंतर परत आई झोपली, बाळ झोपलं, त्याला झोप लागायला लागली. आई लगेच हलवायला लागली, काय भूक लागली, थोडं दूध आणून दे. उठला, गेला, दूध गरम केलं, ग्लासभर आणून दिलं. निम्मं दूध खाली सांडवती आई, निम्मं दूध पिते. तो म्हणतो नीट पी ना, तुला नीट पिता येत नाही का, व्यवस्थित पी. कसं तरी ते झालं, झोपले. परत 15 मिनटांनी त्याला झोप लागायला लागली. ती आई परत उठते, लघवीला लागलं, घेऊन चाल. एकदा दोनदा त्यांनी केलं, तो म्हटलं अरे काय कटकट आहे. आता रात्रभर ही म्हातारी जर असंच करत राहिली तर बाळा तू काहीच करू शकत. तू लहान होता ना, एकच गोष्ट तू 10 वेळा सांगत होता, 50 वेळा सांगत होता, आणि ती गोष्ट मी पहिल्यासारखीच 50व्या वेळी सुद्धा करत होते. कितीतरी वेळा तू बाथरूममध्ये लघवी करायचा, पण प्रत्येक वेळेस मी बेड बदलायचं. तू झोपावा म्हणून मी कधीच झोपले नाही. तू काय किंमत माझी चुकवणार आहे. म्हणून आईचं आई होता येत नाही, बापाचं बाप कोणालाच होता येत नाही. आणि तो जो होईल त्याला देवाची किंमत कळेल. कारण काय, देवाने सांगितलंय मातेचं प्रेम ते नैसर्गिक. आईच्या वडिलांची किंमत जर आपल्याला कळाली आणि त्यात आपण उतरलो तर ही किंमत तर लय मोठी आहे. अर्जुन देवाने विचारलं देवाला की तू किती माझ्यावर प्रेम करतो. म्हणजे तुझी आई किती प्रेम करते त्याच्यात ॲड 99% कर. स्वामी श्री चक्राने सांगितलंय माझा एक ते आईच्या ठिकाणी म्हटले, एक गुण आईच्या ठिकाणी, त्या आईच्या 99 पट ॲड करायचं आणि मग ते स्वामी श्री चक्रांची किंमत करू शकतो काय आपण. आणि त्याच्यात देवाने सांगितलं अनुसरल्याचा देव, फक्त वासना कर, इच्छा ठेव, भावना ठेव, निघण्याची तयारी ठेव, संकल्प सोड, निग्रह कर, माझ्या भरवशावरती बाहेर पड. ती आपली इच्छा होत नाही. आपल्या मनात किती कपडे भेटतील का, पाणी भेटेल का, खायला भेटेल का, म्हातारपणात ते सांभाळतील का, आता मरतं चांग, सांभाळायचा प्रश्न येतो कुठं. म्हणून अनुसरण हे मरायसाठी घ्यायचं, जगायसाठी नाही. अनुसरण हे मरण आहे, स्वतःचं अस्तित्व पुसणं आहे. विचारातून, मनातून, हृदयातून आणि भावनेतून जे आज आपण पाहतो ना अनुसरण, ते परमेश्वराला अपेक्षित नाही आहे. आणि परमेश्वराकडे डुप्लिकेशन तर अजिबात चालत नाही आहे. तुम्ही करू शकता म्हणून तर देवाने सांगितलं आहे. आणि होताच मानसिक कर्म कुठून केले तू, मायेच्या तमातून पडलेले निघाले, तेव्हापासून मानसिक कर्म करत आला, वाचिक कर्म तेव्हापासून करत आला. हे सारे मी थांबवतोय म्हटले. आणि राहिलेले ते बी 50% ते बी माझ्याकडेने. किती फायदा आहे, किती मोठा फायदा आहे.
आणि तो देव सांगताय ब्रह्मवाणी आहे, तरी आपली इच्छा होत नाही, तरी आपली भावना होत नाही, तरी आपली धारणा होत नाही. देवाची विचाराची कल्पना आपण कोणीच करू शकत नाही. आचाराची कल्पना आपण करू शकत नाही, कल्पना नाही करू शकत. त्या वास्तव जगामध्ये आपण त्याला उतरू शकत नाही. आपण फक्त वासना करायची, तळमळच करायची, दुःख करायचं आहे. माझ्याच्याने काहीच होत नाही, काही होणार पण नाही, पण जे करतोय ते तुझ्याच कृपेमुळं त्यातून नेता येईल का बघ, अन्यथा मला भोगू दे, कारण मी त्या लायकीच आहे. नाही तर आपल्याला थोडं काही लागलं का आपण डॉक्टरकडे जायच्या अगोदर पहिले देवावर विडा ठेवायला जातो. एवढा ट्रस्ट आहे देवावर आपला. मी पाहिले लोक काही, अरे दवाखान्यात जाय पहिले, नाही मी पहिले देवाकडं मग दवाखान्यात. एवढा जर विश्वास आहे तर मग देवाने सांगितलं म्हणितलं का करत नाही तो. पण भौतिक जगाच्या सुखासाठी विश्वास आहे, स्वतःच्या हितासाठी नाही विश्वास. प्रपंचासाठी विश्वास आहे, परंतु स्वतःच्या हिताच्या अनुषंगाने देवाने जर आपल्याला ट्रस्ट दिलेला आहे त्याच्यासाठी नाही आहे. म्हणून अनुसरण ही जी भीती आहे तुमच्या मनातली ती काढून टाका. कर्मसवा भोग नाही, दैवसवा भोग. तुमच्यासाठी परमेश्वराने 81 कोटी 1,10,10 देवता ओळखणी शक्ती म्हणून आपल्या अंडर करून टाकल्या. त्यातून दैवराटीसाठी वेगळी सिस्टम निर्माण केली, वेगळी यंत्रणा निर्माण केली. कर्मसवा भोग बंद करून टाकला. त्या साऱ्या त्यांच्या अंडर टाकल्यामुळं देव सांगतात यस जा अशा अशा ठिकाणी, अशा अशा जागेवर, अशा अशा टायमिंगला, अशा अशा वेळेला एवढंच करून ये, बाकी काही करू नको. आणि तुला काय करायचं आहे माहीत आहे नाही, पण फाईलमध्ये काय राहतं की याचे 2-3 हातपाय मोडणार आहे, पण देव म्हणतात फक्त टच करून ये खाली, आपट थोडासा, आणि त्याला मुक्का मार लागल्याचं फक्त जाणीव करून दे. परंतु कर्मराटीत असता तर त्याचे 2 हात आणि 2 पाय तोडणार होते. दयाळू माळू कृपाळू परमेश्वर आहे, आणि तरी आपला विश्वास नाही. तरी हे भेटेल का आणि ते भेटेल का शंका. म्हणजे त्या योग्यतेची बुद्धी आपण तयार करू शकलो नाही. परमेश्वराची जी विचारधारा आहे तिथपर्यंत आपण अजून विचारसुद्धा करायला लागलो नाही. तेव्हा आचारातून त्यागातून अनुसरण लांब लांब आहे. पण तरी देव म्हणतात तू फक्त वासना कर, तू फक्त इच्छा ठेव. असंच काढील म्हटले. LICला सांगितलं हात लावताच वरती माझा हो फक्त. हे सारे अधोमुख असती म्हटले. वर एखादा पाहिल तर ऐसाची काडी जेल. मला देव पाहिजे असा मनातून ओरिजिनलवर का असे वर म्हणणारे भरपूर भेटतात मला. आणि देवाला तर सारंच माहिती आहे. एकदा असेच देवाचे सकाळचा हे चाललं होतं, काय क्षौर चालू होतं, क्षौर. मग तिथं पद्मनाभी देव छोटा बालक म्हणून पोरगा होता बटिका. तो लागला उड्या मारायला, मला बी टक्कल करायचं, मलाही केस काढायचे, मलाही संन्यास घ्यायचा. केस काढणं म्हणजे संन्यास घेणं, संन्यास घ्यायचा म्हटले. उड्या मारतोय. आता बाईसाला बरं वाटलं. बाईसा म्हटले बरं आहे बाबा, करून टाका याचा बी संन्यास दीक्षा विधीने, याला बी करून टाका भिक्षुक. त्याच वेळेस आतमध्ये सारंग पंडिताची पत्नी आणि मुलगी ते आलेले असतात. परत त्यांना बंधन असतं सारंग पंडिताचं. त्या तळमळ करतात, दुःख करतात आतून की आम्हाला असं करता आलं असतं तर, आणि आम्हाला करता येईल का नाही, तो योग येईल का नाही. आम्ही किती अडथळे, किती दुःख जोडलेले मनापासून करत राहतात. देव काय म्हणतात बाईसांना, बाई हे सारं डुप्लिकेट आहे, हे आता उड्या मारते, नंतर हे सोन्याचे पिशव्या झालणारे म्हटले. आत आहे ते खरं आहे, ते ओरिजिनल आहे म्हटले. देवाला काय अपेक्षित आहे, फक्त तळमळ अपेक्षित आहे. आपल्याला ती पण करता येत नाही. ती करायची असेल तर ओरिजिनल करा, नाही तर डुप्लिकेटला काय अर्थ नाही. देव सर्व जाणतात. ते म्हटले हे उड्या मारतंय, हे काही कामाचं नाही म्हटले. आत ती तळमळ आहे ते. आणि तसं झालं. नंतरच्या काळात देव उत्तरापंथाला गेले, त्यांना दीक्षा घेता आली नाही, अनुसरता आलं नाही. ते फक्त वाट पाहत होते सारंग पंडिताच्या मारायची. कारण सारंग पंडिताचा सारा इतिहास आपल्याला समोर आहे. ते वारल्यानंतर, ते गेल्यानंतर एका पाठामध्ये असं येतं की त्यांनी त्याचं क्रियाकर्मसुद्धा केलं नाही. कडी लावली, नीट आचार्यांकडे आल्या आणि दोघी अनुसरल्या.
तो क्षण पकडायचा, किती तळमळ त्यांनी करेल असेल. ओरिजिनल जे आहे ते देव स्वीकारतात. ना आपल्यात हिंमत काय येत नाही, ती ओरिजिनिटी नाही आहे. म्हणून पक्षकारांनी सुद्धा अनुसरणाच्या व्याख्या केलेल्या आहे. इथं देवाच्या श्रीमुखीचे पक्षकारांनी सांगितलं आहे, अंतर अधीनता, आतली अधीनता पाहिजे देव हवा याची, आणि बाह्य सेवा दास्य ते अनुसरण. देवाने काय म्हटलं, येतं म्हणितले ते की जे आधीन होईचे म्हणितले ते की जे. पक्षकार काय म्हणतात, अंतर अधीनता बाह्य सेवा दास्य त्याला म्हणतात अनुसरण. अंतर अधीनता, देव व्हावा, देव भेटावा, तोची व्हावा, तोची भेटावा, ही तळमळ, ते दुःख, तो प्रयत्न, तो भाव, ती श्रद्धा, ती निष्ठा, आणि बाह्य सेवादास्य, बाह्य अंगाने सेवादास्य करतोय तो. ते करण्याचा उद्देश काय आहे की ही देवापर्यंत मला पोचता येईल. यालाच म्हणतात म्हटले अनुसरण. अनुसरण काही वेगळं नाही आहे. भीती काढायचं काहीच कारण नाही आहे. संकल्प अनुसरण, निग्रह अनुसरण, वासना अनुसरण, त्या बाजूनी प्लॅनिंग करणं, त्या बाजूनी नियोजन करायला सुरुवात करणं, कसं करता येईल, कशा पद्धतीनं राहता येईल, काय आपल्याला गरजेचं आहे, काय गरजेचं नाही, इथं कसं राहावं लागेल जेणेकरून आपली प्रॅक्टिस झाली तर तिथं याचं प्लॅनिंग, अनुसरण. काय अनुसरण, त्या बाजूनी एक काही पाऊल टाकला नाही तर अनुसरण घडेल कसं. त्या बाजूनी पावलं टाकायला सुरुवात केलं, अंतर अधीनता आहे म्हणून करणार आहे ना तुम्ही. आणि बाह्य अंगाने सेवादास्य ते अनुसरण. प्लॅनिंग करणं हे अनुसरण आहे. तुम्ही प्लॅनिंग करत नाही, तुम्ही 2 पोरं 4 पोरं प्लॅनिंग करतात. पोरीचं प्लॅनिंग, नातीचं प्लॅनिंग, सारायचं प्लॅनिंग राहतं आपल्याकडं. ना आपल्या स्वतःसाठी काही प्लॅनिंग आहे का. आपल्या स्वतःसाठी प्लॅनिंग करणं म्हणजे अनुसरणाचा विचार येऊन त्यावरती विचार करून चिंतन करून सिस्टम बसवणे. म्हणून मी सांगत राहतो, दीक्षा म्हणजे काय आहे, नियोजन आहे. दीक्षा म्हणजे मॅनेजमेंट आहे. दीक्षा म्हणजे नियोजनबद्ध जीवन जगण्याची रीत आहे. जीवन म्हणतात डिसिप्लिन. कधी उठायचं, कधी खायचं, काय नाही खायचं, काय करायचं काय नाही करायचं, नियोजनबद्ध डिसिप्लिन जीवन प्रणाली म्हणजे अनुसरण. देव म्हणतात ना, कधी खान कधी उठा, ऐसं नव्हे बाई. अनुसरण ही जीवन सुंदरपणे जगण्याची कला आहे. परमेश्वराच्या सन्निधानात राहण्याची रीत आहे. अनुसरण ही सन्निधान आहे देवाचं. आणि देव भेटणार आहे, देवाचं सन्निधान भेटणार आहे. आणि त्याच्यासाठी तुमची वासनासुद्धा नाही आहे. अनुसरण हे सन्निधान आहे. कारण काय, देवाने काय सांगितलं सन्निधानाची व्याख्या, आज्ञाप्रती पालन करीत सन्निधान. देव म्हणतात येत अनुसरा, आज्ञाप्रती पालन करीत सन्निधान. अनुसरण हे सन्निधान आहे, बाकी दुसरं काहीच नाही आहे. आणि ते सन्निधान जर मिळत असेल आणि मिळत असूनही तुम्ही करत नसेल तर आपल्यासारखे करंटे आपणच. सारं देऊनही बी आपल्याला काहीच घेता येत नाही. म्हणून आपला दरवाजा किती नंबरचा आहे हा, 9 नंबरचा का 10 नंबरचा, 10 नंबरचा दरवाजा अनुसरण आहे. आणि अनुसरणाच्या दरवाजे येईपर्यंत किती दरवाजातून पार करीत यावं लागेल आपल्याला. आणि ते अनुसरणाच्या दरवाजापर्यंत येईपर्यंत मागचे जे दरवाजे ते कुठं पार करायचे, तुम्हाला कुठं पार करायचे, प्रपंचात कर्मराटीत ते दरवाजे पास करायचे तुम्हाला. एकदा का ते दरवाजे पास होत आले ना तर अनुसरणचा दरवाजा तुम्हाला उघडावा नाही लागणार. देवाने उघडलेला असेल, कार्पेट टाकलेला असेल देवाने, फुलांच्या माळा टाकलेल्या असतील, आनंद दुमदुंबी. काय सांगताय देव, आनंद दुमदुंबी. आनंदाचा क्षण येतो तुमच्या जीवनातला आणि देवाच्या जीवनातला. आनंद तर तो आहेच, परंतु ह्या जीवानं अनुसरावं याच्यासाठी धडपडणारा तो परमेश्वर, एवढा उपद्व्याप करणारा परमेश्वर, ज्यावेळेस तुम्ही ते करायला निघतात त्यावेळेस त्या परमेश्वराला परमोच्च आनंद तो तर आहेच. त्याची अनुभूती अधिक प्रमाणे त्या
एखाद्या आपल्या आईवडिलांसाठी किंवा कोणासाठी जर आपण काही केलं तर आपल्याला वाटतं अरे केलं आपण, चला त्यांच्या ऋणातून त्यांच्या उपकारातून थोडंसं कमी झालं. इथं थोडंही होऊ शकत. तो दरवाजा आपल्याला नाही उघडायचा आहे, तो दरवाजा परमेश्वर उघडणार आहे. कारण सारं करत आला, आता नो प्रॉब्लेम, चाल येतीची तशीची धरिली पुरणे आणि येतीची मोहरीची पुरे म्हटली. मोर शिक्का, आता मला देव पाहिजे. सारं केलं आहे, त्या प्रक्रियेत सारं बसला आहे, मग देव मोर मारतात, शिक्का मारतात की नाही. ती मोर असते, कुठं कुठं मोर असते. रजिस्टरला मोर असते, पोस्ट ऑफिसला मोर असते. ती मोर पडली का मग ओरिजिनल डॉक्युमेंट, मग ते परमेश्वर मोर मारतात तुमची. तिथं आता तुम्हाला मोर मारायची गरज नाही पडत, तो दरवाजा परमेश्वर उघडतो. हा आपला दरवाजापर्यंत यायला आपल्याला पहिले सारे दरवाजे पार करावं लागतात. त्याच्यावर अनुसरण हे महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने तो विचार, ती वासना, ती भावना ठेवूनच सकाळी उठायचं आहे, रात्री झोपायचं. ती भावना, ती इच्छा ठेवूनच स्नान करायला जायचं, ती भावना इच्छा. विडा ठेवायची, ती भावना इच्छा. क्रिया करायची, ती भावना इच्छा. त्याच्याचसाठी सारं, बाकी कशासाठी नाही. आणि बाकी कशासाठी, ते सारं तर केलंच आहे, तुम्ही करताच आहे. मग आता इथून पुढचं जे बी आहे ते फक्त त्याच्यासाठी. विडे ठेवा अनुसरणाचे, आणि त्याच्याही पुढं सांगतो विडे ठेवा दुसऱ्यांचे, कोणाकोणाचे. आज आपली विडे आपण भरपूर ठेवले आले आत्तापर्यंत, आपण ठेवा ना. आपले जे आहे, ज्यांना आपण आपले म्हणतो, ज्यांचं हित आपण पाहतो, त्यांची विडे ठेवून पहा. दुसऱ्याच्या हिताचा जेव्हा विचार कराल तेव्हा परमेश्वर तुमच्या हिताचा विचार कराल. आपण आपल्या हिताचा विचार नाही करत, तेव्हा दुसऱ्यापर्यंत जाणं अवघडातली अवघड गोष्ट आहे. परंतु हा परमेश्वराची दैवराटी, हे ऊर्ध्वगतीचा विचार आहे. दुसऱ्याचा विचार करणं, दुसऱ्याचं हित पाहणं, दुसऱ्याची भावना. आपण म्हणतो शुभचिंतन ठेवा बाबा. हे शुभचिंतन काय? दुसऱ्याच्या हिताचा विचार आहे, दुसऱ्याचं चांगलं चिंतन आहे. तेव्हा देव आपल्याकडं नजर मारणार. म्हणून अनुसरण हे गरजेचं. हा दरवाजापर्यंत आपण आज आलेलो आहोत. कोण कोण संकल्प सोडतं आणि कोण कोण अनुसरतं याची लिस्ट द्या, म्हणजे मला तयारी करावं लागेल, बाकी दुसरं काही नाही. दोघांचे हात, 3 हात, अजून 4 हात, 5 हात. अरे बापरे, आश्रम तर भरला. मग रमण मुनी, पाण्याची व्यवस्था दररोज पाहावं लागेल तुम्हाला, उद्यापर्यंतच नाही. डबल सोडा, परत सोडा, जोपर्यंत होत नाही तो सोडा, परंतु त्याच्यात गुळगुळीतपणा आणून देऊ नका. नाही तर तिथंही सोडलाय, इथंही सोडलाय, तिथंही सोडलाय, तिथंही सोडलाय, आणि संकल्प बाबा लय वेळा सोडले. गुळगुळीतपणा पाण्यातला गुंडा, पाण्यात आहे, बाहेरून ओला आहे, आतून कोरडा आहे. तसा संकल्प देवाला अपेक्षित नाही. आता मी तुझा झालो, आता मी तुझा झालो, हा संकल्प देवाला अपेक्षित. मग तुझा झालो म्हणजे मग करायचं काय? आपल्या वागण्यात बदल, आपल्या बोलण्यात बदल. मी देवाचा झालो ना. तुम्ही म्हणता ना, एखादे साधू आले चिडचिड केले ना, हो तुम्ही साधू आहे, तुम्हाला शोभतं का? म्हणतो की नाही आपण? अहो तुम्ही साधू आहे असं वागू नये, तुम्ही साधू आहे असं बोलू नये. मग आता मी तुझा झालो म्हणजे तुम्ही झाले ना. मग आता तुम्हाला चिडचिड, तमतम, भनभन, अपेक्षा, तक्रारी, स्वार्थ, खाण्यातली आवड आहे का अथॉरिटी? तुमच्यातला बदल हेच अनुसरण आहे. मी देवाचा झालो आणि देवाचा होणारा देव म्हणतात तुम्ही राजपुत्र निघा. मग राजपुत्र झाले. देवाने अभिमान घेतलाय तुमचा, तुम्ही अनुसरले, राहतच काय बाकी. आणि त्याच्यानंतरचं मग अजूनही एक दरवाजा आहे. तुम्हाला वाटतं अनुसरण संपलं, तो तर भ्रम आहे. अनुसरल्यानंतरही अनेक दरवाजे चालू होतात, पण एकच दरवाजा मी सांगाल, हे लक्षात घ्या. तो माहीतच नाही तुम्हाला अजून. माहीत आहे पण त्याच्याविषयी भ्रम आहे. तो माहीत आहे पण त्याच्याविषयी अज्ञान आहे. त्या दरवाज्यात जेव्हा जाल तेव्हा खऱ्या देवापर्यंत जाल. त्या दरवाजातून जेव्हा बाहेर पडाल तेव्हा खरा परमेश्वर तुम्हाला समजेल, जाणवेल आणि त्याच्याजवळ बसाल. अनुसरणाच्या दरवाजातून आज आपण बाहेर पडायचं आहे.
हे सर्वांनी लक्षात ठेवा. इथून जाताना तेच घेऊन जा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.